हॅलो, नमस्कार. स्पेशल टिप्समध्ये तुमचं स्वागत. मी आहे कोमल आणि आजचा एक नवीन विषय. तुम्हालाही माहिती आहे थंडी खूप वाढलेली आहे आणि अति प्रमाणात थंडी वाढल्यामुळे आपण हे विसरतो की इन्सेक्टलाही थंडी वाजत असेल, म्हणजे किटाणू, कीटक हे सगळे जे आहेत त्यांनाही थंडी वाजत असेल. सिंपल आहे. आज एक इन्सिडेंट माझ्याबद्दल घडला, तो मी तुमच्याशी शेअर करू इच्छिते. खरं पाहता मी सकाळी उठले 7च्या दरम्यानंतर मी शूज घालायला गेले, कारण मला बाहेर जायचं होतं. जेव्हा मी ती चप्पल किंवा शूज ते वेअर करणार तेवढ्यात माझी नजर गेली की त्यावर एक इन्सेक्ट आहे. इन्सेक्ट म्हणजे काय माहिती आहे? ओळखलत? सुरवंट. आमच्या इथे याला सुरवंट म्हणतात. आणि हा सुरवंट माझ्या चप्पलमध्ये किंवा त्या सँडलमध्ये फिरत होता. स्लोली स्लोली फिरत होता. आता होतं काय, आपण गडबडीमध्ये चप्पल पटकन वेअर करतो आणि पटकन निघून जायचा प्रयत्न करतो, परंतु ह्या चपलीवर किंवा ह्या सँडलवर इन्सेक्ट असतात हे आपल्याला ठाऊकच नाही. आणि यामुळे इन केस आता जो मी तुम्हाला दाखवला सुरवंट, तो जर आपल्या त्वचेशी त्याचा कॉन्टॅक्ट आला, टच झाला, तर तिथे इरिटेशन होतं, खाज सुटते, रेडिशपणा येतो आणि त्यामुळे आपल्याला त्रास होतो. त्यामुळे सर्वांना कळकळीची विनंती आहे की चप्पल घालताना किंवा सकाळ सकाळी हे इन्सेक्ट आपल्या बूटमध्ये, शूजमध्ये, चप्पलमध्ये, सँडलमध्ये आहेत का, किंवा सुरवंट असेल तो त्यांच्यावरती आहे का, शूजवरती आहे का, हे बघून कुठलेही प्रत्येक गोष्टीची प्रिकॉशन घेणं इज मोस्ट इम्पॉर्टंट. त्यामुळे प्रत्येक गोष्टीत विचार करून सगळ्या गोष्टी करा. कारण हा जर सुरवंट आपल्याला किती अपायकारक आहे हे त्याच व्यक्तीला माहिती आहे ज्याला तो सुरवंट लागलेला आहे किंवा टच झालेला आहे. त्यामुळे काळजी घ्या. सकाळी उठलात की शूज, चप्पल घालताना विचार करून व्यवस्थित पाहून उघड्या डोळ्यानं पाहायचा प्रयत्न करा आणि मगच पुढे कुठे जायचं तिथं जावा. धन्यवाद.